काकू ताई तुम्ही कधी आलायसा आणि काका कुठं आहेत आणि काय हे मला सरकारी नोकरी लागल्यापासून तुम्ही काय इकडे येणंच बंद केलंयसा? नाही रे बाळा, जरा माझी तब्येत बिघडलेली. ते तर बिघडणारच. काय म्हटलं? नाही म्हणजे वय झालं ना तुमचं, मग आता बिघडणारच ना तब्येत. अरे बाळा, तुझ्या लग्नासाठी त्यांनी मुलीचं स्थळ आणलं रे. होय काय? होय, माझ्या लेकीची नणंद आहे ती. हा काकू, मग तुम्ही घरला यायची काय गरजच नव्हती. तुम्ही स्थळ हुडकलंय म्हटल्यावर काय विषयच नाही हो. अच्छा, डायरेक्ट त्या पुरीला नाही म्हणून सांगायचं. म्हणजे तुमच्यासाठी मी आधी नालायक होतो, हरामखोर होतो, काम न करणारा काम चुकार होतो. काम चुकारासाठी तुम्ही पुरगीचं स्थळ हुडकलंय कसं काय? अरे माझे आई बाबा तुझ्या चांगल्यासाठी, तुझ्या चांगल्या भविष्यासाठीच बोलत होते रे. मग एवढ्याच चांगल्या गोष्टी बोलत होता तर स्वतःच्या लेकासाठी बी चांगल्या गोष्टी बोलायच्या हो. त्याचं बी चांगलं भविष्य घडलं असतं. बिचारे चालले गवंड्याच्या हाताखाली कामाला. ए बाळा, तुझं कुचकाने असलं फाटकं बोलतच नाही, तुला कोणच मुलगी देणार नाही. बस असाच. तुम्ही माझ्यासाठी मुलगी बघणार आणि माझं लगीन होणार वय.